यांचा राजीनामा हा घेतलाच गेला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती। मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नाही अशी माहिती सध्या सूत्रांमार्फत समोर आलेली आहे। तब्बल तासभर अजित पवार यांच्या चेंबरमध्ये बैठक झालेली आहे। चला चला पाय 2 मिनिटं बैठकीमध्ये काय झालं तुम्ही काय स्पष्टीकरण दिलं चला 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 पाय 2 मिनिटं चला 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 पाय कोकण साहेब काय चर्चा आहे साहेब काय चर्चा आहे कोकण साहेब काय चर्चा आहे चला 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 पाय 2 मिनिटं बैठकीमध्ये काय झालं तुम्ही काय स्पष्टीकरण दिलं अरे तुम्ही चला मुख्यमंत्री आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत। अक्षय, नेमकं काय झालेलं आहे बैठकीत? काही प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली नाही, काय सांगाल? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची जी आहे ती अजित पवारांबरोबर झालेली आहे आणि त्यानंतर आता हे सर्वच मंत्री जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयाच्या 7व्या मंत्र्याच्या मंत्रिमंडळाच्या सभागृहात जे आहेत ते दाखल झालेले असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती विरोधकांकडून जोर धरू लागलेली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज माध्यमांशी बोलताना सांगितलं की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, परंतु माणिकराव कोकाटे यांचा तुर्तास राजीनामा होणार नाही ही सूत्रांची आता सध्या माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात नाराजी जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीमध्ये व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्री कॅबिनेटच्या बैठकीमध्ये देखील या सगळ्या राजीनाम्याच्या संदर्भात चर्चा झाली। त्यावेळेस वरिष्ठ मंत्र्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांना अधिक कडक समज द्यावी अशी मागणी जी आहे ती अजित पवारांकडे केलेली आहे। कारण की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अजित पवार समर्थक म्हणून पक्षात ओळखले जातात आणि तब्बल गेल्या 5 वेळा ते सिन्नर या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात आहेत। त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ जी आहे ती गळ्यात पडलेली आहे, त्यामुळे पहिल्याच मंत्रिपदाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांचा राजीनामा होणं हे योग्य नाहीये, परंतु त्यांना अधिक कडक पद्धतीने समज द्यावी अशी भूमिका जी आहे ती मंत्र्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडनं काही निर्णय जाहीर होणार आहे का हे देखील पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणार आहे। परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आपत्ती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या या दोन्ही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये एकमेकांमध्ये बदल होण्याची शक्यता जी आहे ती सूत्रांकडनं व्यक्त केली जाते, परंतु या सगळ्या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री घेणार आणि मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सध्या 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती मंत्रालयात होणार होती आणि त्यासाठी सर्वच मंत्री जे आहेत ते आता मंत्रिमंडळाच्या सभागृहात उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच अक्षय, असेच जोडलेले रहा। कृषी मंत्री कोकाटेंचा अद्याप तरी राजीनामा घेण्यात येणार नाही अशी माहिती सूत्रांची आहे। माणिकराव कोकाटे हे सध्या मंत्रिमंडळ बैठकीत दाखल झालेले आहेत। तासभर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, मात्र अंतिम निर्णय अद्याप समजलेला नाहीये। त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अद्याप अंतिम निर्णय समजलेला नाहीये। त्यांनीही माध्यमांना काही प्रतिक्रिया दिली नाही। तर अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। माणिकराव कोकाटे हे सध्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दाखल झालेले आहेत। सर्वच मंत्री सध्या या मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल झालेले आहेत, त्यामुळे निर्णय काय झाला याकडे अद्याप सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अक्षय आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देतात। अक्षय, राजीनामा की खाते बदल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले, कारण विरोधक या राजीनाम्यावर ठाम आहेत। नक्कीच ऋषाली, राजीनामा होणार नसल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती सध्या आपल्या समोर येताना पाहायला मिळत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक पद्धतीने समज जी आहे ती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलेली आहे।
गेल्या 1 तासांपासून ही संपूर्ण बैठक अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत झाली आणि त्या सगळ्या बैठकीनंतर पुन्हा एकदा प्री कॅबिनेटची बैठक जी आहे ती अजित पवारांनी घेतली. त्या संपूर्ण बैठकीमध्ये देखील कृषी मंत्र्यांचा राजीनामा नको अशी भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच वरिष्ठ मंत्र्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे नक्कीच अक्षय, तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या